नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते समाजसेवक राजू निपाणीकर यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने वाशीतील कॅफे विहार हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. या प्रसंगी राजू निपाणीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता उद्योजक चंद्रकांत दादा डावरे, जनसेवक पत्रकार बाळासाहेब मिरजे, समाजसेवक राजू नदाफ, चंदू पाटील आदी मान्यवरांसह त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी त्यांचा वाढदिवसाचा केक कापून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. आमचे वडील बंधू राजू निपाणीकर साहेब गेल्या अनेक वर्षापासून आमच्या भावाचं नातं आहे आणि अचानक योगायोग असा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि योगायोग असाही झाला. बोलता बोलता विषय निघाला आणि अचानक असा योग माझा पदरात पडला. बाळासाहेब मिरजे साहेबांच्या रूपाने अचानक अरेंजमेंट झाले आणि हा सुवर्ण क्षण त्याचा मी साक्षीदार आज आहे. मी एक छोटा भाऊ म्हणून आमचे वडील बंधू राजू निपाणीकर साहेब जे कर्तव्यनिष्ठ आणि समाजाचं अत्यंत धावून येणारे एकनिष्ठ आणि अनेक पद समाजासाठी भोगलेले BSP असेल, RP असेल, सामाजिक कार्यकर्ते असेल, अत्यंत चळवळीचा जळजळीत नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. आणि कालांतराने जसं जसं वयस्कर माणूस होतो त्या बुद्धीने जरी ते वयस्कर झाले पण त्याची ऊर्जा तशीच अजून जवानासारखी आहे आणि ह्याच्या पुढेही अशी जवानी अखंड तेवत राहो, समाजाला त्याचं नेतृत्व राबत राहो आणि आम्हाला त्याचं मार्गदर्शन लाभेल. आणि येणाऱ्या त्यांच्या 61वा वाढदिवस असा आम्ही साजरा करतो. 61 पदार्पण झालं आहे. त्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या आयुष्यातलं पुढचं आयुष्य असंच संपदामय, आरोग्य, धनसंपदा, विशेष करून कौटुंबिक सुख, सर्व धनलाभ लाभो आणि आमच्या रूपाने त्यांना भाऊबंदकी अजून प्रेमळ लाभो हेच आमची यांच्या प्रार्थना. आणि परत एकदा माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या पते, माझ्या मित्रमंडळीतर्फे राजू निपाणीकर साहेबांना आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आंबेडकर चळवळीचे खंदे नेतृत्व राजूजी निपाणीकर साहेब यांना मी सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मंत्रालयामध्ये ते अधिकारी म्हणून काम करत होते. काम करत असतानासुद्धा त्यांनी आंबेडकर चळवळीशी कधी दुमत केलं नाही. आंबेडकर चळवळ कशी पुढे जाईल आणि ती मुवमेंट कशी जास्तीत जास्त घट्ट होईल याकडे ते लक्ष देत राहिले आणि त्याच माध्यमातून दादांची त्यांची ओळख झाली आणि आमची ओळख झाली. आणि आंबेडकर चळवळीत मी काम करत असताना मला खूप आनंद झाला की निपाणीकर साहेब एक मोठ्या पदावरती असतानासुद्धा एक आंबेडकर चळवळ चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होते. त्यांनी अनेक पक्षामध्ये वेगवेगळी पदं भूषवली आहेत. अनेक नेत्यांना त्यांनी घडवलेलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब यांचे आणि त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध होते. त्यांच्याकडून त्यांना चांगला आदर्श मिळत होता आणि तोच आदर्श, तोच पायंडा त्यांनी समाजामध्ये पाडला. चेंबूर असेल, मुंबई असेल किंवा त्यांचं मूळ गाव असेल
अशा अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचा मित्रपरिवार केलेला आहे. ते तर साधे राहतात, पण त्यांची ख्याती अशी आहे की ते कुठे आमदारकी एखाद्या एरियामध्ये विधानसभा जरी लढली तरी ते आमदार होऊ शकतात. एवढी त्यांच्याकडं मोठी दमदार ताकद, त्यांच्याकडे मोठी शक्ती आहे, त्यांचे विचार आहेत. त्यांचा 60वा वाढदिवस आज आम्ही साजरा करत असताना आमचे उद्योजक मित्र चंद्रकांत दादा डावरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सगळं मित्रमंडळी जमा झालो आणि त्यांचा 60वा वाढदिवस आम्ही इथं साजरा करतो. आम्हाला खूप आनंद झाला. त्यांना आरोग्य चांगलं मिळावं, त्यांची अजून प्रगती व्हावी आणि जे त्यांचं अधुरं काम राहिलं आहे, जे आमदारकीचं एखादी विधानसभा ते येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम आणि पुन्हा एकदा राजू निपाणीकर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या वाढदिवसानिमित्त आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत राजू निपाणीकर यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. नाही, हा माझा सुदैव आहे. माझी वय 60 आज पूर्ण झाले. 61मध्ये पदार्पण करत असताना माझे सहकारी, माझे मित्र माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी काही कारणाने आज मी कधी ह्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलेला नव्हता, आजपर्यंत करत नाही आहे. पण अचानकच आमचे डावरे बंधू प्लस आमचे बाळासाहेब यांच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.